प्रथम अवस्था म्हणजे अंडी, दुसरी अवस्था म्हणजे डासळी, तिसरी कोशावस्था आणि चौथी म्हणजे वयस्क डास. आपण प्रथम अवस्था म्हणजे अंडी बघूया. मलेरिया व डेंग्यू फैलवणारे डासांची मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते, जसे की सारवणाच्या बादल्या, करवंट्या, टायर्स इत्यादी. एका वेळी सुमारे 150 ते 400 अंडी घातल्या जातात. सुरुवातीला ही अंडी पांढऱ्या रंगाची व मृदू असतात, परंतु कालांतराने ती काळपट व कडक बनतात. वरील कडक आवरणाने आतील भ्रूणाला संरक्षण मिळत असते. ही अवस्था महिने किंवा वर्षापर्यंत चालू शकते, जेव्हापर्यंत योग्य परिस्थिती उपलब्ध होत नाही. एकदा की अनुकूल परिस्थिती उपलब्ध झाली की आतमध्ये डास लागणार ही अंड्याला आतमधून ढकलते व अशा प्रकारे ती अंड्यातून बाहेर येते. सर्वप्रथम डोके आणि त्यानंतर उर्वरित धड बाहेर येत असते. ही प्रक्रिया सुमारे 2 मिनिटं चालते. दुसरी अवस्था म्हणजे डासळी. डासळी पाण्यातच राहते आणि चपळतेने पाण्यात भ्रमण करते. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण पोहण्यामुळे तिला चुनचुन्या म्हणतात. ही अवस्था 10 ते 14 दिवसांची असते. डासळीच्या शरीराचे भाग म्हणजे शिर, ऊर आणि उदर होत. डोक्याच्या बाजूस दिसणारा गडद काळा ठिपका म्हणजे डोळा होय. तोंडाच्या जवळ लव असते. डोक्याला लागून सुजलेला धडाचा भाग दिसतो, ज्याला ऊर किंवा थोरॅक्स म्हणतात. उरानंतर लांब असे उदर किंवा ॲब्डॉमिन दिसते. अन्न गोळा करणे हे डासळीचे प्रमुख कार्य आहे. पूर्ण विकसित पचन प्रणाली तिच्या शरीरात असते. डासळी जीवाणू, शैवाल व इतर जैविक वस्तूंवर स्वतःचा उदरनिर्वाह करत असते. डासळी तोंडाजवळील लवाचा वापर करून सततच अन्न भक्षण करत असते. पाण्यातील सूक्ष्म अन्न घटक तोंडाजवळील लवांवर चिपकते आणि नंतर तोंडाद्वारे शरीरात घेतल्या जातात. इतर सर्व अळ्यांप्रमाणेच डासळी देखील वाढत्या आकारानुसार काच टाकते. उदराच्या टोकास एक खास श्वसन यंत्र असते, ज्याला सायफन म्हणतो. सायफन पोकळ असून ती पाण्याच्या पृष्ठभागावरून बाहेर येते आणि अशा प्रकारे डासळी श्वसन करते. तिसरी अवस्था म्हणजे कोश. डासळीची एका विशिष्ट अवस्थेपर्यंत वाढ झाल्यानंतर तिला कोशावस्था प्राप्त होते. डासळीप्रमाणे कोश देखील पाण्यातच असते व पाण्याच्या पृष्ठभागावरून श्वसन करत असते. कोशाच्या श्वसन यंत्रास ट्रम्पेट म्हणतात. डासळीप्रमाणे कोशही पोळण्यात चपळ असते, परंतु डासळीप्रमाणे कोश अन्न ग्रहण करीत नाही. जर तुम्ही कोशाचे जवळून निरीक्षण केले तर तुम्हाला आत तयार होत असणाऱ्या वयस्क डासाचे काही घटक दिसतील. गडद ठिपका म्हणजे डोळा होय. डोळ्याच्या वर तुम्ही डासाच्या मिशा किंवा स्पर्शक बघू शकता. उराजवळ पाय व पंख दुमडलेले असतात. वयस्क डासाचे लांब उदर त्याच्या मागे दिसत आहे. चौथी अवस्था म्हणजे वयस्क डास.
कोशावस्थेत 3 ते 4 दिवस घालवल्यानंतर पूर्णतः तयार वयस्क डास कोशातून बाहेर पडण्यास तयार असते. कोश पाण्याच्या पृष्ठभागावर थांबतो आणि जास्तीत जास्त हवा आतमध्ये ओढतो. यामुळे आतील दबाव वाढत जातो आणि जसजसा आतील दबाव वाढत जातो तसा तसा वयस्क डास कोशातून बाहेर सरकत जातो. आपण पाहू शकता की वयस्क डासाचे डोके प्रथम बाहेर येते, त्यानंतर शरीराचे भाग जसे पंख, स्पर्शक व 6 पाय बाहेर येतात. ही पूर्ण प्रक्रिया सुमारे 5 मिनिटे घेते. कोशावस्थेतून बाहेर आल्यानंतर वयस्क डास पाण्याच्याच पृष्ठभागावर थोडा वेळ विश्राम करतो आणि काही क्षणांतर तो उडायला तयार झालेला असतो. रक्ताहार. फक्त मादा डास रक्त शोषण करते. रक्तातील प्रथिनांचा वापर करून ती अंडी घालण्यास तयार होत असते. मादा गंध व दृष्टीचा वापर करून आपल्या पोशिंद्याचा शोध लावते. त्यानंतर योग्य ठिकाण निवडून ती रक्त आहार घेते. सुरुवातीला ती आपली अनुकुचीदार सोंड त्वचेवरून आत घालते. सोंडेला रक्तवाहिनी मिळेपर्यंत ती सोंड आत बाहेर सरकवत असते आणि रक्ताचा शोध घेत असते. रक्त शोषत असताना ती स्वतःची लाळही तिच्या पोशिंद्याच्या शरीरात टोचत असते. अशा वेळेस जर तिच्या लाळेमध्ये परजीवी किंवा विषाणू असतील तर तिच्या लाळेसोबत हे परजीवी आणि विषाणू तिच्या पोशिंद्याच्या शरीरात टोचले जातात आणि ज्यामुळे त्या व्यक्तीला पुढे वेगवेगळे आजार जसे डेंग्यू आणि हिवताप म्हणजे मलेरिया होत असतात. रक्त डासाच्या शरीरात ओढले जाते व पोटाचा आकार वाढत जातो. हा आकार 5 पटीपर्यंत वाढू शकतो. पूर्ण आहार घेण्यास सुमारे 3 मिनिटे लागतात. पूर्ण आहार घेण्यास सुमारे 3 मिनिटे लागतात. त्यानंतर ती उडून जाऊन शांत जागेत बसून रक्ताचे पचन करते व अंडी घालायला तयार होते. पुढील 3 दिवसात ती अंडी घालण्याकरिता अनुकूल जागेचा शोध लावते आणि अंडी घालते आणि परत एकदा पुढील रक्त आहार घेण्यास तयार होते. ये ढक्कन ढके तो बहुत सारा प्रॉब्लम चालू हो जाता है. दूसरी बात ये है सर, ये कपड़ा भी बांधिए सर. बाहर की जो जितने भी ये है कंटेनर है, डोमेस्टिक कंटेनर, सादा कपड़ा भी उसको लपेट दीजिए, फिर पानी भरे. ऐसा अगर मैसेज जाता है तो बहुत सारा अपने को मॉस्किटो का डेंसिटी कम होता है. इसलिए एक तो जितनी सर ये लालनी है सर, इसको जैसा वो सर ने पूछा सर मेरे को, क्या भाई इसको ग्रामीण भाग में कैंपस बोलते, चुनचुनिया बोलते, हेंगो बोलते, अंगुए बोलते हैं. ये लोगों को मालूम है सर. अभी हम स्कूल में जाके हमारे कर्मचारी को बता रहे कि ये वही प्रैक्टिकल दिखा, बच्चों को ये दिखा ये लार्वी है, इससे मॉस्किटो तैयार होता है. तो इसको मॉस्किटो तैयार होने के पहले ड्राई बोल के इसको साफ ये किया जाए, ये कैसा मैसेज भेजा जाए कि भाई ये पैदा ही न होने. तो बहुत सारी मॉस्किटो डेंसिटी जो पानी अपन डिस्कार्ड नहीं कर सकते उसमें अगर थोड़ा ऑयल डाल दिए, जैसे एसी में वगैरह जो ये टॉवल रहता है वो भी डाल दिए, केरोसिन भी थोड़ा सा लेयर, उससे उसको ऑक्सीजन नहीं मिळत. कारण ते पाण्याच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यांना जिवंत राहायला पाहिजे पाणी, म्हणून त्यांना पाण्याच्या बाहेर फेकलं की ते व्हेरी गुड हुशार आहे. डेंग्यू मुक्त करायचं तुमचं गाव तुम्ही सगळं मिळून करू शकता, एकटं कोणी नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून गावाला डेंग्यू मुक्त, मलेरिया मुक्त करायचं. चला दुसरं काम ते रिकामे कप फेकून देतो आपण गाव घेऊन, ते त्याच्यात थोडंसं एवढंसं पाणी संपलं तरी त्याच्यामध्ये हे तयार होतं. तुमचं गाव काय करायचं, डेंग्यू मुक्त करायचं आहे, मलेरिया
स्वच्छ करायचं. आणि ते कोण करू शकते? तुम्ही सगळं करू शकता, बाहेरचं कोणी नाही करणार. हा, करणार मग तुम्ही? ठीक आहे, चला चला पुढचे तुमच्या मित्रांना पाठवा. रानात, माठात, जिथं जिथं आपल्याला पाणी घरी आहे, आपल्या लोकांच्या घरी जायचं, तिथे तिथं जाऊन असं पाहायचं. हे काय दिसून राहिले? चामलोक, शाबास, चांगलं लोक आहे मी तुम्हाला करते. हे असे चाम लोक पाहायचे. घास पाण्यात अंडी टाकते, ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. 2-4 दिवसांना ही अळी तयार होते, ज्याला आपण चामलोक म्हणतो. चामलोकानंतर एक कोष तयार होतो, असा छोटासा काळाचा ठिपका राहते आणि त्याच्यातून डास निघते. आणि प्रामुख्याने अशा पाण्यामध्ये डेंगूचा डास तयार होतो. आणि मग तो आपल्याला चावतो, मग आपल्याला डेंगूचा आजार होतो, ताप येते. हे आता एवढं तुम्हाला कळलं. आता आपण 10 सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगतो. मग आपण ते लोकांच्या घरी जाऊ, प्रत्येक विद्यार्थी 2 लोकांच्या घरी, जास्त नाही. असे दिसले तर त्यांना म्हणायचं हे आता माझ्यासमोर ते आणि हे उघडं. ठीक आहे. आणि तिथं चामडोकं नसतील तर काय म्हणायचं, त्याला घरचा कुठला एक असेल तसं झाकून ठेव म्हणा. नाही तर मग साधा आपला जो कपडा राहते ना, कोपऱ्यात काय म्हणते? काय म्हणते त्याला? काय जंतू म्हणते का? काय म्हणतात? जंतूच म्हणता का तुम्ही? का हेंडवे म्हणता? कांडोले म्हणता? या हेंडव्यापायी काय होतं? रोग होतो. कोणता रोग होते? डेंगू, अजून मलेरिया. हेंडव्यापायी मच्छर होते. समजलं का? ठीक आहे. आणि मग ते मलेरिया, डेंग्यू सारखे आजार एका घरून दुसऱ्या घरावर, एका माणसावरून दुसऱ्या माणसावर पसरवतो. बरोबर आहे. आणि आपण ग्रामपंचायतला म्हणतो का नाल्या साफ नाही करत. त्या नाल्यामध्ये कोणता जंतू राहते, त्या जंतूमुळं हत्तीपाय होते. हत्तीपायानं माणूस मरते का? नाही मरत. कशामुळे मरते? मलेरियामुळे मरते, डेंग्यूमुळे माणूस मरते. तुम्ही आता जाण, एखादी मलेरिया डेंग्यूचा झाला पेशंट, नागपुरात ऍडमिट व्हा, तिथं सलाईनी लावा, औषधी घ्या, किती रुपये खर्च आहे. त्याच्यापेक्षा हे जर कोरडं केलं टाक, आणि ते रोज करावं लागतं का? रोजही नाही करावं लागत. आठवड्यातून 2दा जरी केलं, तुम्ही 5-6 दिवसापासून नाही केला म्हणून तांडुले पडले तिथं. त्याच्यात पाणी आहे का? नाही. मग समजा आपण हे अशी उभी ठेवण्याच्या वेळी अशी केली तर किती नुकसान होणार आहे आपलं? काय पैसे गेले? नाही. तिथे पाणी ठेवायचं नाही, फेकून द्यायचं. हे उलट ठेवल्यामुळे काय होईल का, जे मच्छर असतात ते अंडे घालणार नाही. त्या अंड्यापासून अंडुले तयार होणार नाही. अंडुल्यापासून ते मग मच्छर होणार नाही. मच्छरापासून रोग नाही होणार. मलेरियाचे ताप आहे. त्याची लक्षणे काय, म्हणजे काय आवडतं त्याने? थंडीवाली तापाल्यानंतर काय आवडतं? डोकेदुखी, मळमळ, उलट्या, हे 4-5 लक्षणे जे आहे हे तसे थंडीवाली तापाचे आहे, मलेरियाचे. याच्यावर आपल्याकडे औषध आहे उपलब्ध. क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन आपण त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. डेंग्यूचा पण मच्छर ह्या अळीपासूनच तयार होते. डेंग्यू आणि मलेरिया. डेंग्यू आणि मलेरियाचा. डेंग्यूच्या याच्यावर औषध नाही. आठवड्यातून एकदा टाके साफ करणे. टाके साफ होत नसेल, मोठे टाके असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गप्पी मासे सोडा. नाही तर मग म्हणायचं आम्ही पाणी वापरतच नाही, असं बाहेरचं कुठलंही पाणी जमा झाल्यापेक्षा रोग न झालेला बरा, होय की नाही? कारण रोग जर झाला, आजार जर झाला तर काय होतं, एक तर तुम्हाला आजारी झाल्यानंतर घरी स्वयंपाक बनवणारं कोणी राहत नाही. आता यांच्याकडे त्यांना म्हणावं लागतं इकडून आणून द्या, तिकडून आणून द्या, होय की नाही? ही सगळ्यात महत्त्वाचं, जर आजार होऊ नये याच्याकरता तुम्ही खूप चांगली एक व्यवस्था करू शकता तुम्ही. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी सगळी पाणी साठवण्याची जी काही भांडी आहे ती रिकामी करून त्याला कोरडं करून 1 दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवायला पाहिजे. शक्य झालं तर त्याला जर का तुम्ही चुना लावला तर फारच उत्तम होईल, चांगलं होईल. त्याच्यामुळे काय होईल, आपण फक्त पाणी जर का काढून टाकलं त्यामधलं तर काय होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी साचून राहतं, हो की नाही? राहतो की नाही? जर त्याला पुसलं नाही, कोरडं केलं नाही आणि वाळू दिलं नाही तर थोडंसं पाणी ते साचून राहतं. त्यामध्ये परत जर का आपण पाणी टाकलं
काय म्हणता तुम्ही ते होता अळ्या होतात हो की नाही. हा. आणि त्या अळ्यांपासूनच मग पुढे चालून मच्छर होतात. आणि तो मच्छर असा नाही म्हणत की यांच्या घरी माझी उत्पत्ती झाली, यांच्या घरी तयार झालो तो मलाच चावायला पाहिजे, तो कुणालाही चावतो हो की नाही. त्याच्यामुळे सगळ्या लोकांची, गावात राहणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तुमच्या घरी जी काही पाणी साठवण्याची भांडी आहे त्या भांड्यामध्ये किंवा सारवण्याच्या बादल्या राहतात, त्यांच्याकडे बघितलं मी टायर होते ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण पाणी साठवत नाही, ठेवतो का पाणी भरून, पण पावसामुळे ऑटोमॅटिक त्यामध्ये पाणी आलं आणि मग त्यामध्ये ते पाणी साचून राहिल्यामुळे त्यामध्ये त्या अळ्या झाल्या आणि त्याचीच काही दिवसांनी मच्छर झाली असते. म्हणून अशा ज्या काही पाणी साठवणारे, पाणी साचून राहील अशा ज्या काही भांडी आहे किंवा टायर आहे किंवा रिकामे काही हे पिण्याचे पिपे वगैरे असतात हो की नाही, अशा सगळ्या वस्तू तुम्ही उघड्या मारून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये पाणी साचणार नाही. आणि भांडी सगळी सोमवारला एक ठरलेला दिवस आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही केलं तरी चालेल, त्या दिवशी तुम्ही रिकामी कोरडी करून उन्हात वाळवायला पाहिजे, नाहीतर मग चांगली कोरडी करून त्याला चुना लावायला पाहिजे. समजा रोग झालाच तर जसं की आता तुम्ही सांगितलं, आशा वर्करला सांगितलं होतं, त्यानुसार मग आम्ही सगळे इथं आलो. तर आता तुम्हाला जे काही ट्रीटमेंट दिले मलेरियाचं ते तुम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे, पण पोटभर जेवल्यानंतर गोळ्या घ्यायला पाहिजे. आणि ती जी काही एक गोळी दिलेली पॅरासिटामॉलची, ते जर का ताप कमी नाही झाला तुमचा तर 6 तासांनी परत घ्यायला सांगितले मी तुम्हाला, अशा प्रकारे घ्यायची. गाव स्वच्छ ठेवा, आपुला गावाबाहेर नेमता गावी तिला नाजवई ठेवावी. आपला गाव स्वच्छ ठेवा, आपुला गाव स्वच्छ ठेवा, आपुला स्वच्छ ठेवा, आपुला गाव स्वच्छ ठेवा, आपुला गाव स्वच्छ ठेवा, आपुला गाव स्वच्छ ठेवा, आपुला गाव स्वच्छ ठेवा. निर्धार आमचा डास नियंत्रणाचा. मी गावाचा नागरिक, विद्यार्थी शिक्षक. गाव माझे स्वतःचे. गावाचे आरोग्य चांगले ठेवणे माझे हातात आहे याची मला जाणीव आहे. गाव स्वच्छ गाव, सुंदर गाव, निरोगी गाव. मी गावात पाण्याची डबकी साचू देणार नाही, अशी डबकी वेळीच बुजवेल. मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडेल, साचलेल्या पाण्यावर रॉकेल तेल टाकेल, खिडक्यांना डास प्रतिबंधक गाड्या बसवेल, वेन पाईपला घरगुती कपडा बांधेल, पाणी निचरा होण्यासाठी ठोस खड्ड्यांचा वापर करेल, घरासमोरील नाल्यात कचरा टाकणार नाही, आजूबाजूला भंगार साहित्य फेकणार नाही, घरासमोरील नाल्यातील पाणी स्वतः वाहते करील, झोपताना मच्छरदाणीचा वापर करील, शरीर पूर्ण झाकेल असे कपडे भिंतीपासून दूर काटेवर झोपेल, घरातील इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना व्यवस्थित झाकण लावेल, तसेच साठवलेल्या पाण्यात उंचुल्या चिल्लुके अळ्या दिसून येतात. पाण्याचे साठे धुवून पुसून खरचडून कोरडे करेल, पाण्याचे साठे झाकून ठेवेल, झाकण नसल्यास कपडा बांधेल. अशा प्रकारे दर आठवडी कोरडा दिवस पाळेल. शेणाचे गट्टे गावाबाहेर ठेवील, गुरांचे गोठे स्वच्छ ठेवेल, डासापासून खबरदारी घेण्यासाठी इतरांनाही सांगेल. हे सारे करण्यात माझे आणि माझ्या गावाचे हित सामावले आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे डासांची पैदास थांबेल.
डास पाण्यात अंडी टाकते, अंडीचं अडीमध्ये रूपांतर होते, त्याला आपण चामडोक म्हणतो. ह्या चामडोकचं कोष तयार होते आणि त्याच्यापासून डास तयार होते. आणि हा तयार झालेला डास मलेरिया, डेंगू, हत्तीरोग, चिकनगुनिया आणि मेंदूज्वर असे आजार तयार करतात. त्याच्यातले महत्त्वाचे 2-3 आजार असे आहेत, मलेरिया, डेंगू आणि मेंदूज्वर. याच्याने आपला मृत्यू होतो. जवळपास प्रत्येकाच्या घरी हे चामडोकं आहेत. आपण प्रयत्न केले, प्रत्येकाला म्हटलं हे चामडोकं नष्ट करा. सगळे जे काही याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो ते घासून, पुसून, खरचटून, चुना लावून साफ करा. नव्याने पाणी भरा, झाकून ठेवा. झाकायसाठी काही नसेल तर त्याला काय करा, उघडं करा, नाही तर कपडा बांधा. परंतु असं लक्षात येते की हे लोकांनी केलेलं नाही. आपण ह्या गावामध्ये 236 घरं आहेत आणि आपण जवळपास 80-90 मुलं आहोत. प्रत्येकाने 2-2, 3-3 घरी जायचे. प्रत्येक शिक्षकाने जवळपास 8-8 विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा. तर 8 लोकांचा एक ग्रुप करून एका शिक्षकाने जायचं. म्हणजे ते मुलं बरोबर करता येत की नाही ते पाहतील, मुलं ते सांगतील. आणि तशा प्रकारे आपण आज ह्या गावामध्ये त्याला म्हणतो आपण कोरडा दिवस म्हटलं का नाही. आणि चामडोकाचं सगळं काही नायनाट म्हणजे डेंग्यूचे डासच तयार होणार नाही. म्हणून आपल्याला ह्या जे घातक आहे जे डास, ह्या डासाचं आपल्याला नायनाट करायचं आहे. असं ठाना है, डेंगू मलेरिया को मिटाना है. बोला सगळे जण. हमने ठाना है, हमने ठाना है, गाँव में के चामडोक हटाना है. हमने ठाना है, डेंगू मलेरिया मिटाना है. हमने ठाना है, हर घर के चामडोक हमने ठाना है, डेंगू मलेरिया मिटाना है. ठीक आहे. आता याच्या समोर आपण प्रत्येकाने एक प्रतिज्ञा घ्यायची. मी शपथ घेतो की आज मी प्रत्येकाच्या घरी जाऊन अंडे पाहून त्याच्यामध्ये चामडोक असेल ते मी माझ्या नजरेसमोर नष्ट करून घेणार. अशी मी आरोग्य खात्याचे अधिकारी, गावचे पुढारी, शिक्षक वर्ग याच्या समोर प्रतिज्ञा करतो. एका कंकण दाबाची
जाते आपला झाला पाहिजे का हत्ती बार मग कोण खायचं मी ना खात कारण कारण काय त्यावर सांग ना. कारण तर सांग अजून कोण आहे? रेफ्युजल मध्ये लिख. तुझं नाव काय का रेश्मा झालं म्हटलं की यात मच्छर तयार होतात ते पाणी फेकतात तर ते म्हणतात की ग्रामपंचायतचे नळ 2-2 दिवस येत नाही मग आम्ही वापरीला पाणी कुठून घ्यायचं जर तुम्ही औषध टाकताना फेकायला दुसरा पर्याय ना झाकून ठेव म्हणा. सांगितलं सर त्यांना काही याच्यावर झाकतात पाणी आहे काही याच्यावर झाकत ते नाही. झाकून ठेवता येते. शिरता आलं नाही. हा शिरता आला नाही तसं ते झाकून ठेवलं तर मच्छरला शिरता येईल. ठीक आहे असं सांगा बरं.
Cheese,